हाय फ्रेंड, स्वादिष्ट अशी रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्त ज्वारीच्या लाह्या ही रेसिपी आपणासाठी आणली आहे मैत्रिणींनो. ही बघा, मी जी घरातली आपली भाकरी बनवतो ज्वारीची, ती ज्वारी घेतली आहे आणि छान ती निवडून घेतली. मी धुतली वगैरे नाही, कारण आपण येथे एक उकळी आणणार आहोत आणि उकळी आणल्यानंतर 5 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत. अगदी फुलासारख्या पटापट फुलणाऱ्या ज्वारीच्या लाह्या तयार होणार आहेत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. 5 मिनटासाठी मी झाकून ठेवल्या होत्या. हे बघा, त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि ह्या आहेत जे पाणी आहे ते निथळून घेणार आहोत चाळणीमध्ये. अशा प्रकारे बघू शकता आपण, चाळणीमध्ये मी निथळून घेतलं आहे आणि नंतर स्वच्छ कपड्यावर मी त्या पसरून ठेवणार आहे सुकायला. मी लगेच करणार आहे 1 तासानंतर. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही आदल्या दिवशी पण ह्याची तयारी करू शकतात. खूप सुंदर फुलतात अगदी. आपल्याकडे काही ठिकाणी सलगम जी आहे ज्वारी, म्हणजे त्या ज्वारीच्या लाह्या बनवतात, ती ज्वारी मालदंड म्हणतात, ती मिळते. पण आमच्याकडे शक्यतो मिळत नाही, म्हणून मी जी घरातली आहे ज्वारी तीच अशा प्रकारे मी वाळवली 1 तासानंतर. बघू शकता छान वाळली आहे आपली. त्यानंतर मी पॅन अगदी कडक गरम केला आणि त्यामध्ये मी थोडेसे दाणे टाकणार आहे आणि जो आपण पांढरा कपडा आहे स्वच्छ, त्या पांढऱ्या कपड्याने असं वरनं असं आपण हळूहळू सगळीकडनं प्रेस करणार आहोत, म्हणजे जे दाणे आहेत ते छान फुटतील. खूप सुंदर लाह्या होतात बघा अशा प्रकारे. मुलांसाठी खाऊ पण तुम्ही ह्याचा बनवू शकता. अगदी खरंच खूप सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशा झाल्या ते मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण अगदी सुरुवातीला पूर्ण गॅस मोठा करायचा आहे आणि जेव्हा त्या तडतडायला लागल्या, हे बघा कशा फुलत आहेत, त्यानंतर झाकून ठेवायचं आहे. तुम्ही जर झाकण ठेवलं नाही तर त्या सगळीकडे उडतील, म्हणून बघा मी तुम्हाला झाकण काचेचं ते बसत नाही आहे त्यात, पण तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी बघा कशा पटापट फुलत आहेत. खूप छान फुलतात. अशा प्रकारे ज्वारीच्या लाह्या तुम्ही करू शकता. खूप सुंदर रेसिपी आहे बघा. हे बघा अजून थोडंसं आपण झाकून ठेवतो आहे, कारण ते फुलायला लागल्या की त्या बाहेर पडतात त्यातनं, ह्याच्यामधनं कढईमधनं. मग आपण पूर्ण फुलल्या की मग नंतर बघा कशा पटापट फुलत आहेत. खूप सुंदर आहे. अशा प्रकारे करून बघा. जी ज्वारी आहे ती मी घरातलीच, आपण जी भाकरी बनवते ती ज्वारी घेतली आहे. तुम्हाला जर जी लाह्या बनवतात ती ज्वारी मिळाली तर त्याच्या बनवू शकता. जर नाही मिळाली तर तुम्ही जे घरातील तुमची ज्वारी आहे त्या ज्वारीच्या बनवू शकता. बघा किती सुंदर फुलल्या आहेत, अगदी फुलासारख्या टम्म फुलल्या आहेत अगदी. खूप छान आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. बघा अजून पण फुटत आहेत ते दाणे. आपण जी उकडून घेतली आहे, म्हणजे 5 मिनटं आपण मंद गॅसवर त्या हे केले आहेत, कारण आपण भाकरीची जी ज्वारी आहे ती जाड असते, त्यामुळे ते वरचं कवर थोडंसं सैल होण्यासाठी, मऊ होण्यासाठी त्या पाण्यातून एक उकळी आणायची. बघा कशा पटापट फुलत आहेत बघा, दिसू शकते आपल्याला. खूप सुंदर होतात. अशा प्रकारे करून बघा. मुलांच्या डब्यासाठी तुम्ही खाऊ म्हणून बनवू शकता आणि नागपंचमीच्या पूजेला ह्याचा वापर करतात. जे पूजतात, म्हणजे आमच्याकडे नाही पूजा करत, पण मी बनवते लाह्या, कारण त्या निमित्ताने बनवल्या जातात आणि खाल्ल्या जातात. महत्त्वाचं म्हणजे, कारण लाह्या म्हणजे एक पौष्टिक खाद्य आहे. तुम्ही असं एकदम बनवून त्याचं छान असा चिवडा पण बनवू शकता. मी पुढे त्याची पण रेसिपी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे. बघा किती छान फुलल्या आहेत, अगदी फुलासारख्या टप्पोऱ्या आपल्या घरगुती ज्वारीच्या लाह्या पण तयार झाल्या आहेत मैत्रिणींनो. बघू शकता आपण किती सुंदर फुलल्या आहेत अगदी. बघा फुलंच दिसतंय की नाही, आणि खूप छान झाले आहेत अगदी. फुलंच दिसत आहेत अगदी, पांढरी फुलं आणि मागून त्याला पिवळसर. खूप सुंदर झाले आहेत. त्यानंतर मी त्याच लाह्यांना फोडणी देणार आहे. सर्वप्रथम तेल टाकलं, त्यामध्ये शेंगदाणे टाकले आहेत आवडीप्रमाणे, म्हणजे शेंगदाणे टाकले तर छान लागतात बघा.
मी त्याच लाह्यांचा थोड्याशा लाह्या काढून ठेवल्या आणि चिवडा बनवणार आहे. खूप सुंदर होतात. त्यानंतर मोहरी टाकली आहे. आपण जर अगोदर मोहरी टाकली असती तर ती पूर्ण जळली असती, म्हणून मी नंतर टाकली आहे. जिरे टाकले आहेत आणि नंतर मी हिरवी मिरची टाकली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लाल तिखटाचा पण वापर करू शकता, पण मी पिवळं म्हणजे हळदीची फोडणी देणार आहे, लाल मिरची नाही टाकणार आहे. हे बघा किती छान आपले शेंगदाणे पण मस्त भाजले आहेत. आणि नंतर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत. म्हणजे खूप छान अशी लाह्यांचा चिवडा तयार होईल आपल्या ज्वारीच्या लाह्यांचा, जो की तुम्ही जर बाजारात आणायला गेला तर हे बघा आपल्या लाह्या आपण त्यामध्ये टाकल्या आहेत आणि छान परतून घेणार आहोत. तर ह्याच लाह्या तुम्हाला जास्त पैसे देऊन घ्यावे लागतील, पण तुम्ही बघू शकता मी फक्त अर्धी वाटी ज्वारी घेतली होती. त्या वाटीमध्ये भरपूर अशा लाह्या झाल्या आहेत, पूर्ण वाटी भरून झाल्यात. मी जास्त बनवल्या नाही. तुमच्याकडे जर आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकता. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. खूप सुंदर ह्या ज्वारीच्या लाह्या तुम्ही अशा बनवून ठेवू शकता मुलांना डब्यात खाऊ देण्यासाठी, किंवा तुम्हाला चहाबरोबर नाश्त्यासाठी बनवू शकता. कारण हे खूप हेल्दी आहे खाणं ज्वारीच्या लाह्या, कारण ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि ज्वारी ही पचायला पण हलकी असते. बघा किती सुंदर आपला लाह्यांचा चिवडा झाला आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशा लाह्या जास्त प्रमाणात बनवू शकता आणि जेव्हा तुम्हाला अशी भूक वगैरे लागेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता. एवढे सुंदर आणि चव पण एकदम भन्नाट. मी लसूण वगैरे खरंच काही टाकलं नाही, साध्यात बनवले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे आले लसणाची पेस्ट पण टाकू शकता किंवा लसूण पण तुम्ही ठेचून टाकू शकता. छान होतो लाह्यांचा चिवडा. एकदम अप्रतिम अशी रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणली आहे. चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिलीमध्ये शेअर करा, त्यांना पण नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील. बघू शकता आपण किती छान चिवडा झाला आहे. आपल्या ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा बनवला आहे मी. हे बघा किती सुंदर झाला आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा. बाय बाय फ्रेंड्स.